Question 20. OAB are vertices of a triangle. Find the coordinates of the in center of a triangle OAB. Now, what is in center of a triangle? Now, in center of a triangle is nothing but in center of a triangle is a point where all three angle bisector of a triangle intersect to each other. Now, this is bisector. This is also bisector, and this is also bisector. Now, this point of intersecting a point is called in center of a triangle. In center of a triangle. तर जिथे त्रिकोणाच्या कोणाचे कोण दुभाजक हे आतल्या बाजूने जेव्हा काढू त्रिकोणाचे कोण दुभाजक ते ज्या बिंदू मधून जातात आणि एकामेकांना छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात, इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल. तर इथे आपल्याला इन सेंटर ऑफ ट्रायंगलचे काय काढायचे, कॉर्डिनेट्स काढायचे, निर्देशक काढायचे आहेत. आता इथे OAB हे व्हर्टायसेस आहेत ट्रायंगलचे, शिरोबिंदू आहेत त्रिकोणाचे. तर आपण इथे हा त्रिकोण XY कोऑर्डिनेट सिस्टीमवर काढू. XY coordinate system. Now O is a point having coordinates 0 and 0. X coordinate 0 and Y coordinate also 0. And A is a point having coordinates 6 and 0. 1, 2, 3, 4, 5, 6. A having coordinates 6 and 0. And B having coordinate 0 and 8. Y coordinate is here 0. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Point B having coordinate 0 and 8. आता हा ट्रायंगल आहे OAB or BOA. असा आपण ट्रायंगल हा कोऑर्डिनेट सिस्टीमवर काढलाय आणि याचा जो इंटरसेंटर आहे त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. आपल्याला माहिती काय दिलेली आहे, तर फक्त ह्या बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. तर इथून O पासून आपण एक कोण दुभाजक काढू. हा जो कोण आहे इथला किंवा अँगल BOA हा आपण बायसेक्ट करू आणि तो जिथे बायसेक्ट होतो साईड ABला तिथे आपण ह्याला M असं नाव देऊ. तर बायसेक्ट करतो म्हणजे दोन्ही अँगल सेम आहेत. तसंच B पासून आपण OA वर ड्रॉ करू. तर हे आपण रफली ड्रॉ करतो आणि इथे जो पॉईंट आहे ह्याला आपण N असं नाव देऊ. Now this BN is a bisector and which bisects angle OBA or angle ABO. Similarly, OM is bisector, angle bisector which bisects angle BOA or angle AOB. आता इथे आपल्याला थर्ड बायसेक्टर काढायची गरज नाहीये, फक्त दोन जरी आपण बायसेक्टर काढले तरी चालेल. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, इक्वेशन काढून घ्यायचंय OMचं आणि BM ह्या बायसेक्टरचे इक्वेशन्स काढायचे आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वाय काढायचे. अँड दीज एक्स अँड वाय आर नथिंग बट कोऑर्डिनेट ऑफ द इन सेंटर ऑफ ट्रायंगल OAB. इथे आपण ह्याला नाव देऊ, समजायला आपण नाव देऊ पॉईंट P. पॉईंट P इज इन सेंटर ऑफ ट्रायंगल OAB. O having coordinate 0 and 0, A having coordinate 6 and 0, and B having coordinate 0 and 8 are vertices of triangle OAB. And OM, segment OM, or only write OM, let OM and BN are angle bisectors of angle BOA and OBA respectively. Let OM and BN are angle bisector of angle BOA or angle AOB. इथे BOA असं लिहिले तरी चालेल किंवा AOB असं तरी ह्या अँगलचं नाव लिहिलं तरी चालेल. And BN is a bisector of angle OBA or angle ABO. Point M divides AB in the ratio OA is to OB. Now distance OA is 6. OA equal to 6 and OB equal to 8. Therefore point M
divides AB in the ratio OA is to OB, that is 6:8, or 2 3 is 6, 3 is to 2 4 is 8, 3 is to 4. Similarly, point N divides OA in the ratio OA is to AB. Point N divides point N divides OA in the ratio OB is to AB. तिथे आपल्याला OB माहिती आहे, OB इक्वल टू 8 इज टू AB आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तिथे हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे. नाउ ट्रायंगल BOA इज अ राइट एंगल ट्रायंगल. देयरफॉर हियर वी यूज पायथागोरस थेरम. तर इथे पायथागोरसचा थेरम वापरून आपण AB ची व्हॅल्यू काढू. नो AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AB स्क्वेअर इन स्क्वेअर रूट ऑफ OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग बरोबर त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग इथे OA काय आहे? OA इक्वल टू 6 स्क्वेअर. OB इज 8 स्क्वेअर मीन्स 36. 6 स्क्वेअर इज 36. 8 स्क्वेअर इज 64 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 मीन्स 10. AB इक्वल टू 10. देयरफॉर AB इक्वल टू 10. AB इक्वल टू 10. मग इथे 10 आहे. तिथे आपण 2 नी डिवाइड करू 8 ला आणि 10 ला. मग 2 4 जा 8 अँड 2 5 जा 10. मग पॉइंट N डिवाइड्स OA इन द रेशो 4:5. Now by section formula, coordinates of point M are 3 into 0 plus 4 into 6 divided by 3 plus 4 and 3 into 8 plus 4 into 0 divided by 3 plus 7. 3 into 0 means 0 and 4 into 6 means 24 divided by 3 plus 4 7. 3 into 2 24 and 4 into 0 0. 3 into 4 7 equal to 24 upon 7 and 24 plus 0 means 24 upon 7. Therefore coordinates of point M are 24 upon 7 and 24 upon 7. X coordinate is 24 upon 7 and Y coordinate is also 24 upon 7. Similarly, coordinates of point N are by use here section formula. Now point N divides OA in the ratio 4:5. Therefore 4 into 6 plus 5 into 0 divided by 4 plus 5, comma 4 into 0 plus 5 into 0 divided by 4 plus 5. 4 into 6 24 plus 5 into 0 0. 4 plus 5 9. 4 into 0 0 plus 5 into 0 0 divided by 9 equal to 24 divided by 9 and 0 plus 0 0 divided by 9 0. Therefore coordinates of point N are 24 divided by 9 and 0. आता इथे आपल्याला OM आणि BN चे इक्वेशन काढायचे आहेत. तर इथे M चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, O चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला. तर इथे 2 पॉइंट फॉर्मचा जो फॉर्म्युला आहे लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी तो वापरायचा. x - x1 डिवाइडेड बाय x2 - x1 इक्वल टू y - y1 डिवाइडेड बाय y2 - y1. हा जो फॉर्म्युला आहे तो इथे आपण वापरू. कारण इथे 2 पॉईंट आपल्याला माहिती आहेत. एका रेषेवरचे 2 पॉईंट आपल्याला माहीत असल्यामुळे आपण त्या रेषेचं इक्वेशन काढू शकतो. इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर OM use here formula x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. Here on this angle bisector there are 2 points O and M. O having coordinate 0 and 0 and M having coordinates 24 divided by 7 and 24 divided by 7. Now consider x1 equal to 0, y1 equal to 0, x2 equal to 24 upon 7 and y2 equal to 24 upon 7 and put this in this formula. X minus x1 is x minus x1, x1 here 0, x2 minus x1, x2 is 24 upon 7 minus 0, y minus y1 is 0
y2 is 24/7 minus y1 is 0. ते आपण सॉल्व करू. x minus 0 means x divided by 24/7 minus 0 means 24/7. y minus 0 means y and 24/7 means x equal to y or x minus y equal to 0. तर हे ओ एमचे इक्वेशन आपण काढलेले. तसंच आता आपण बी एनचे इक्वेशन काढायचे. तर ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ते लिहून घेऊ. एक्स मायनस वाय इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन ऑफ बी एन अँगल बायसेक्टर बी एन. इथे बी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला 0 आणि 8 आणि एन चे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले 24/9 and 0. x1 equal to 0, y1 equal to 8, x2 equal to 24/9 and y2 equal to 0. Now put in this formula. Therefore x minus 0, x2 is 24/9 minus 0 equal to y minus y1 is 8 and y2 is 0, 0 minus 8. हे सॉल्व करू आपण. x minus 0 means x 24/9 equal to y minus 8 divided by minus 8. Now 24/9 means 3 7 जा 21 and 3 8 जा 8 त्रिक 24 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 8/3 8 भागिले 3. x divided by 8 divided by 3 equal to y minus 8 divided by minus 8. तर आपल्याला हे सॉल्व करायला सोपं जाईल. Now take cross multiplication. minus 8 into x and 8/3 into y minus 8. आता इथे परत 3 नी मल्टिप्लाय करू minus 8x ला. minus 24x equal to 8 नी मल्टिप्लाय करू 8y minus 64. Means 24x plus 8y minus 64 equal to 0. ही टर्म आपण RHS ला घेतली. निगेटिव्ह 24 इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह झाली. 24x plus 8y minus 64 equal to 0. आता ह्या पूर्ण ह्याला 8 नी भाग जातो. 8 2 16 8 त्रिक 24. 3x 8 1 8 y आणि 8 गुणिले 8 64. Now this is the equation of angle bisector ON. 3x plus y minus 8 equal to 0. सेकंड इक्वेशन. आता या दोन इक्वेशनचा वापर करून आपल्याला x आणि y काढायचे. x minus y equal to 0 इक्वेशन फर्स्ट अँड 3x plus y equal to 8 इक्वेशन सेकंड. म्हणजे ह्या रेषेचं ह्या बायसेक्टरचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. इक्वेशन ऑफ दिस बायसेक्टर इज x minus y equal to 0 अँड इक्वेशन ऑफ दिस बायसेक्टर इज 3x plus y minus 8 equal to 0. मग ह्या बायसेक्टरचं इक्वेशन माहिती, ह्या बायसेक्टरचं इक्वेशन माहिती आणि तिथे जे इंटरसेक्ट होतात हे दोन्ही बायसेक्टर त्या पॉईंटचा आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे. तर आता हे इक्वेशन सॉल्व करून आपण x आणि y काढणार. म्हणजे x कोऑर्डिनेट ऑफ इन सेंटर ऑफ ट्रायंगल OAB and y coordinate of in center point of triangle OAB. Now x minus y equal to 0 means x equal to y. Put in equation second. Now x equal to y2, 3y plus y equal to 8 means 4y equal to 8. Therefore y equal to 2 and x equal to y, but x equal to y. Therefore x equal to also 2. 2 is x coordinate and 2 is y coordinate of in center point of triangle OAB. Answer. Hence the coordinates of in center are 2 and 2. x equal to 2 and y equal to also 2. म्हणजे ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत p. ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 2 and p is what? p is in center of triangle OAB where all three angle bisector of a triangle intersect to each other. And that point where all bisects or intersect each other is called in center of triangle OAB. And coordinates of in center are 2 and 2.